नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. खंडणीसाठी थेट गुंडगिरी, कारखान्यात घुसून चिवे मारण्याची धमकी, 30,000ची मागणी. शहरातील औद्योगिक परिसरात गुंडगिरीचा धुमाकूळ सुरू असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कामगार आणि उद्योजकांना धमकावत महिन्याला तब्बल 30,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या सूरज शिर्के, राहणार तारदाळ नाका, श्रीरामनगर तारदाळ, सूरज गायकवाड, शिंदेमळा खोतवाडी, व्यंकटेश राजू PV जेनगर कॉलनी तारदाळ व अमोल माळी, राहणार तारदाळ नाका तारदाळ यांच्यासह इतर 2 साथीदारांचा समावेश आहे. सम्राट अशोक घोरपडे, वय वर्ष 29, राहणार संगमनर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सूरज शिर्के व त्यांच्या साथीदारांनी प्रथम मोबाईलवर संपर्क साधत धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सन्मती हायस्कूल परिसरात घोरपडे यांची मोटारसायकल अडवून त्यांना आणि त्यांच्या मित्राला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी हातकणंगले येथील RCM कापड कारखान्यात थेट घुसखोरी करत कामगारांना दमदाटी केली. कारखान्यात काम करायचे असेल तर दर महिन्याला 30,000 रुपये द्यावे लागतील अशी उघड धमकी देत काम बंद पाडण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कुटे पुढील तपास करत आहेत. औद्योगिक भागात वाढत्या गुंडगिरीमुळे व्यापारी व कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.